आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय कुंभभक्ती संगम महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे। 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान ठक्कर डोम येथे हा महोत्सव होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजता उद्घाटन होणार आहे। महोत्सवाचा प्रवेश विनामूल्य असून तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नाही। उद्घाटनानंतर अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन तर रात्री राहुल देशपांडे यांची अभंगवारी रंगणार आहे। 29 ऑगस्टला भक्ती संमेलन होणार असून पराग महाराज चातुर्मासे यांच्या समन्वयाखाली शिवाजी महाराज मोरे, डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्री मानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होणार आहेत। दुसऱ्या सत्राचे समन्वयक डॉक्टर सदानंद मोरे असून श्री राणा महाराज वास्कर, डॉक्टर द्वाराचार्य महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवीतकर, जनार्दन हरिजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदारबुवा रामदासी आणि महंत श्री चिरडे बाबा यांचा सहभाग राहणार आहे। त्यानंतर डॉक्टर चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन आणि कुमारी मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल। 30 ऑगस्टला भाई मनिंदर सिंग हजूरी रागी यांचे गुरुबाणी शब्द कीर्तन, मणिपूरच्या नट संकीर्तन महायज्ञाचे सादरीकरण आणि निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे। महोत्सवासाठी वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे। नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी पत्रकार परिषदेत केले आहे। त्यांच्यासोबत बसून तोडगा काढला तो तुम्हाला 15 मध्ये पण आठवत असेल, 15 मध्ये पण सिंगल इश्यू झाला होता, नंतर तोडगा काढण्यात आला, त्याच्यामध्ये काही मुद्दा नाही। त्यांचा पण हे काही नाही, माझी एखाद्याकडून जमीन घेतो तर सर्वांची अपेक्षा असतो, शासनाचे काही नियम आहे आणि शेतकऱ्यांची काही अपेक्षा आहे, त्यांचा तालमेल कसा बसवायचा ते पण त्याच्यामध्ये बसू। पहिला जे आपला मुद्दा जे तुम्ही रेज केलाय त्याच्यामध्ये महानगरपालिका आयुक्तांनी सुद्धा त्या रिसेंटली स्टेटमेंट पण दिली होती, त्यांना काय आश्वासन पण दिलं होतं आणि महानगरपालिकेच्या तर्फे त्याच्यामध्ये कारवाई काही सुरू आहे आणि ते आपण पुणे महानगरपालिकेच्या तर्फे त्याच्यामध्ये कारवाई केली आहे। शेवटचा प्रश्न, कालची जी बैठक होती दोघांनीच आयोजित केली होती, बिकॉज हेतू दोघांचा एकच आहे, कॉमन हेतू आहे, त्याच्यामध्ये त्यांनी केली आम्ही केली तसं काहीच मुद्दा नाही। याच्यामध्ये हेतू आमचा एवढाच आणि शुद्ध हेतू एवढाच होता की आपले सर्वसन्मान्य नगरसेवकांना बोलून त्यांना आपली प्लॅनिंग दाखवायची, त्यांचे काही शंका आहे त्याचा निराकरण करायचं आणि त्यांचे सजेशन घ्यायचे, जेणेकरून आपली जी आता प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये जर काही बदलची गरज असेल तर ते आम्हाला आत्ता पण त्याच्यामध्ये करणं शक्य आहे। लोगो जेव्हापासून आपण याची सुरुवात केली, सुरुवातीपासूनच 100% मला क्लॅरिटी होती की आपले वैष्णव संप्रदाय, वैष्णव पंथ आणि शैव पंथ दोघांचा आम्ही याच्यामध्ये समतोल ठेवणार आहोत। समतोल ठेवण्याचा किंवा रिप्रेझेंटेशनचा आर्टिस्टचा वेगवेगळा एक प्रकार असू शकतो, कोणाचा काही वेगळा प्रकार असतो, कोणाचा वेगळा प्रकार असतो। जवळपास 3000 एंट्री मध्ये आपण आणि खूप आपण इलस्ट्रियस याच्यामध्ये ज्युरी घेतली होती, जवळपास 8 लोकांची इनिशियल ज्युरी होती ज्यांनी याच्यामध्ये जवळपास 10 डिझाईन ठरवले। नंतर आपण प्राधिकरणामध्ये सर्वांचे समोर ठेवून त्याच्यामधले जवळपास 5 आपण निवडले। 5च्या नंतर आपण पुन्हा एक ज्युरी बनवली ज्याच्यामध्ये प्रसून जोशी साहेब, मंदार राणे IT बॉम्बेचे आपले प्रोफेसर आहे आणि अश्विनी देशपांडे मॅडम, त्यांना सर्वांना घेतलं आणि त्यांना एक बेसिक जे आपला ब्रीफ होता की आपलं वैष्णव पंथ आणि शैव पंथ दोघांचा याच्यामध्ये समतोल असावा। तर जे तुम्हाला याच्यामध्ये आपला जो लोगो दिसतोय त्याच्यामध्ये त्रिशूलच्या सोबतच आपली काळाराम मंदिराची जी आपली फेमस आर्च आहे आणि आपल्या काळाराम मंदिराची जी प्रतिकृती आहे तो सुद्धा आणि ध्वज सुद्धा आपण त्याच्यामध्ये ठेवला। तर मला असं वाटतं ते रिप्रेझेंटेशन आहे, तरी पण आपण सर्व आपले जे सन्मान्य साधू संत आहे आपण त्यांचे ऑलरेडी टचमध्ये आहोत। आज रोजी आपला हाच लोगो आणि याला आपण कंटिन्यू करतो। 15चा तुम्हाला आठवत असेल, 15 मध्ये पण अशा प्रकारचं हे झालं होतं, जेव्हा केव्हा आपण एखादं ऍक्विजिशन करतोय, रिक्विजिशन करतोय, तो साहजिक आहे की ज्या लोकांचं आपण ऍक्विजिशन करतोय त्यांचे काही मुद्दे असतात, आपण त्या मुद्द्यांना दरवेळी चर्चा करून सर्व स्टेक होल्डरला सोबत घेऊन चर्चा करूनच मुद्दे सोडवतो। याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी खूप चांगली प्रोएक्टिव्ह भूमिका घेतलेली आहे, तो रेग्युलेशनच्या संदर्भातला तो असो किंवा ऍक्विजिशनच्या संदर्भातला असो, वेगवेगळ्या स्तरावर बैठका सुद्धा घेण्यात आली आहे। बरेच मुद्दे याच्यामध्ये तोडगा पण काढण्यात आला, जे काही मुद्दे असतील त्यांच्यासोबत पण चर्चा करून पण पार काढू। एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे, आपण कुंभचं निमित्त आहे म्हणून शहरासाठी जे रिंग रोडचा एक धाडसी निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलाय त्याच्या मागची संकल्पना हेच आहे की कुंभचं निमित्त आहे म्हणून आता रिंग रोड जे 65 किलोमीटरची होणार आहे
भविष्याच्या काळात शहराला त्या रिंग रोड पासूनचे ऍडव्हान्टेजेस खूप जास्त होणार आहे. तो ट्रॅफिक कंजेशनला डिकंजेस्ट करण्याचा मुद्दा असो, पोल्युशन कमी करण्याचा मुद्दा असो, अनटॅप लँड पोटेन्शियलला अनलॉक करण्याचा मुद्दा असो, असं बरेच याच्यामध्ये मुद्दे आहेत. आणि मोठं ऍप्लिकेशन आहे 65 किलोमीटर म्हणजे जवळपास 400 हेक्टरपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आहे. आपण त्याला खूप फास्ट करण्याचा प्रयत्न करतो. जे काही मुद्दे येतील त्यांना आपण चर्चा होती त्यांना आपण सोडू. तुमच्यापैकी बरेच लोकांचा सुद्धा नाही ठराविक लोकांच्या सोबत तसा मुद्दा नाही. आपल्यापैकी बरेच लोकांची पण माझी चर्चा सुरू राहते. आपल्यापैकी काही लोक फोन पण करतात, ऑफिसला पण येऊन भेटतात, वेळोवेळी आपण काही बाईट असेल काही इतर इन्फॉर्मेशन असेल ते पण देत राहतो. पण एक डेफिनेटली ते आमच्या लक्षात आलं की एक स्ट्रक्चर्ड रूपाने तुम्हाला सर्वांना भेटणं गरजेचं आहे. म्हणून मागचे 2 आठवड्यापासून आपण दर वेडनेसडेला 5 वाजता प्रेस कॉन्फरन्स पण ठेवली आहे, जे की आपण कुंभपर्यंत सुरू ठेवणार आहे. जेणेकरून जर काही मुद्दे असतील तर ते आठवड्याला आपल्याला सोडवता येतील. आणि याचे व्यतिरिक्त काही इंडिव्हिज्युअल मुद्दे असतील तर तुमच्यापैकी लोक अजून पण आपल्या ऑफिसमध्ये आपण मागच्या आठवड्यामध्ये जे प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती त्याच्यामध्ये सर्व आपण पत्रकार बांधवांना प्रेझेंटेशन पण दिलं होतं. जवळपास 1-1.5 तासाचा तो प्रेझेंटेशन होता, जे की सगळी आमची प्लॅनिंग होती तो आम्ही दाखवली. पण अजून काही लोक सुटले असतील तर पुढे आपण घेऊ, त्याच्यामध्ये काय मुद्दा नाही. तुमच्या सर्वांचे पण सजेशन त्या दिवशी पण आपण मागितले, त्या दिवशी पण दिले, तुम्ही नेहमी देतच राहतात. पण याच्या पुढे सुद्धा तुमच्या सर्वांचा एक्सपिरियन्स आणि सजेशनची मला गरजच आहे. आणि तो ओव्हरऑल आमची प्लॅनिंग नीट करण्यासाठी आम्हाला 100% तो फायदेमंद ठरणार. म्हणून बोडके साहेबांची कॉर्डिनेट करू याचे पुढे सुद्धा एखाद्या प्रेस म्हणजे आपल्या सर्वांचं एक सेशन ठेवायचं असेल काही हरकत नाही, असं ठेवून नियोजन करणार आहे. शहानिशामध्ये आपण कलेक्टर साहेबांना एनओसी साठी पत्र पण दिलं. आय थिंक कलेक्टर साहेब जास्त डिटेलमध्ये सांगू शकतात या विषयाच्या संदर्भातलं. आणि सगळं आपण लिगल शहानिशा करूनच संपूर्ण प्रोग्राम घेतोय, त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये दुमतचा वाव नाही आहे. दुसरा एक मुद्दा असा होता की आपल्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एक ओव्हरऑल नियोजनच्या दृष्टीने, पार्किंग, इतर सुविधाच्या दृष्टीने दिस लुक लाईक द बेस्ट स्पेस अवेलेबल जे आपण करू शकतो. आय थिंक आपण त्याच्यामुळे हे स्थान निवडलं. नाही त्याचा काही फरक नाही पडणार आहे. डिटेल अजून मी कलेक्टर साहेबांशी आता बोललो. कलेक्टर साहेबांना आपण विचारला की ते डिटेल आपल्याला या संदर्भातलं सांगू शकतील. आम्ही कलेक्टर ऑफिसचे टचमध्ये आहोत त्या संपूर्ण संदर्भातलं. न्यायालयामध्ये मला काही संभाष्य करण्यामध्ये त्याच्यामध्ये अर्थ नाही आहे. कलेक्टर साहेब जास्त चांगल्या रीतीने तुम्हाला सांगू शकतात. पण तो न्यायालयाचं जे प्रकरण तो वेगळ्या मुद्द्यासाठी म्हणजे ओनरशिप किंवा या मुद्द्यासाठी त्याच्यामध्ये मी जाणार नाही. आमचा मुद्दा फक्त कार्यक्रम घेण्यापुरताचा आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की काही न्यायालयाचे याच्यामध्ये काही हे होतील. पण वी हॅव ऑल्सो आज कलेक्टर ऑफिस टू ऑल्सो संपूर्ण शहानिशा ते करतायत, म्हणजे खात्रीपूर्वकच आपण करतो. एखादा काही प्रायव्हेट कार्यक्रम असेल वेगळा मुद्दा आहे. शासनाचा कार्यक्रम खरं अर्थाने कुठे पण आपण रेक्विजिशन करून सुद्धा घेऊ शकतो. तर शासनाच्या कार्यक्रमामध्ये ते मुद्दे येत नाही, ते काही प्रायव्हेट कार्यक्रममध्ये काही वेळा येऊ शकतात. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय असल्यामुळे संपूर्ण आपला ते राज्याचाच आपला एक प्रकारे प्राधिकरणाच्या मार्फतचा कार्यक्रम. तो आय थिंक कलेक्टर साहेबांशी माझं बोलणं झालं, ते ही विल बी एबल टू ब्रीफ यू बेटर ऑन दिस पर्टिक्युलर इश्यू. पण ते आपण शहानिशा करूनच खात्रीपूर्वक काही मुद्दा नाही आहे. आणि त्याचा जे आपलं केस आहे पुन्हा त्याच्याशी पण काही रिलेशन नाही. पण अगेन आय एम सेइंग आय थिंक कलेक्टर साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे, ते तुम्हाला जास्त चांगल्या रीतीने ब्रीफ करू शकतो. याची प्लॅनिंग आपली कुंभची जवळपास 24 पासूनची सुरू आहे. तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणीचा एक म्हणजे कॉन्टेक्स्ट वेगळा होता, त्या ठिकाणीचा एक बॅकग्राऊंड वेगळा होता. जसं जसं आपलं महानगरपालिकामध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा बॉडी येत गेली, अधूनमधून माझ्यासोबत सुद्धा बरेच आपले जे नगरसेवक इकडचे असतील, त्र्यंबकचे असतील किंवा आपले सन्मान्य आमदार खासदार असतील, तर वेळोवेळी आपल्याशी चर्चा आपण करत राहतो. त्यांचे सजेशन आणि चर्चेप्रमाणे सुद्धा आपण कामांमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. नवीन काम पण घेण्यात आले जसं जसं आपला येतो. मात्र एकच त्याच्यामध्ये निकष आहे की आपलं कुंभ प्लॅन मधून त्यांची फंडिंग करताना ते कुंभशी निगडीत असावे. आणि जे आपले मोबिलिटी रूट समजा रोडचा मुद्दा आहे, जे मोबिलिटी रूट पोलीस प्रमाणे ठरवलेले आहे, त्या मोबिलिटी रूटचा म्हणजे पार्ट असावा. तो आपण एक साधारण याच्यामध्ये मापदंड ठेवलेला आहे. पण आता पण म्हणजे जे आपला प्लॅन आहे, आपल्या मागचे 6-7-8 महिन्यापासून जेव्हापासून आपले सन्मान्य लोकप्रतिनिधी आपले अर्बन लोकल बॉडीज मध्ये पण आले, त्यांचे सुद्धा आपण सुझावांचा ऑलरेडी अंतर्भाव केला. असा नाही की त्यांच्या सुझावाचा अंतर्भाव झालेला नाही, ऑलरेडी अंतर्भाव केलाय.
आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर काही त्यांची भावना असेल तर त्याचा सखोल विचार प्राधिकरणाच्या तर्फे केला जाईल. शेवटी आमचा पण हेतू हेच आहे, त्यांचा पण हेतू हेच आहे की कुंभ चांगला असावं, सक्सेसफुल राहावं आणि त्याच्यासाठी काही कोणाला काही अडचणी येणाऱ्या भाविकांना, शहरवासियांना काही अडचणी राहू नये. आणि मला वाटतं आम्ही दोन्ही, ते पण आम्ही पण एकच ध्येयाने काम करतो. तुम्हाला सर्वांना क्लिअर करतो, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची संकल्पनाने आपण हे कार्यक्रम घेतला आणि त्याच्यानंतर पालकमंत्री महोदय आपले गिरीश महाजन सर त्यांच्या मार्गदर्शनमध्ये आपण संपूर्ण याची तयारी करतोय प्राधिकरणाच्या तर्फे. प्राधिकरणाच्या तर्फे घेण्यात आलेल्या प्रोग्रामचा जे मूळ जे मंत्र किंवा मूळ हेतू जे सीएम सरांनी दिला होता त्याची माझी संकल्पना अशी होती की आपलं महाराष्ट्रामधलं सर्व जे आपले संत आहेत त्याची खूप जुनी परंपरा जवळपास 700-800 वर्ष. रक्षाबंधनमुळे तर मला वाटतं जास्त बेटर आहे, म्हणजे लॉंग विकेंड आहे लोकांचा आणि रक्षाबंधन नेहमी आपला घरामध्ये आपण साजरा करतो. तर आम्ही असं नाशिककरांना सुद्धा रिक्वेस्ट राहील की सकाळी सर्वांनी रक्षाबंधन साजरा करावं. संध्याकाळीचा आमचा प्रोग्राम आहे, तर नेहमी रक्षाबंधनाचा कार्यक्रम नेहमी सकाळीच असतो. खूप दिवसभर चालत राहतात पण नेहमी जनरली सकाळी साजरा करतात आणि एक लॉंग विकेंड पण आहे, लोकांच्या दृष्टीने पण चांगलं आहे. याची प्लॅनिंग आपली कुंभची जवळपास 24 पासूनची सुरू आहे. तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणीचा एक म्हणजे कॉन्टेक्स्ट वेगळा होता, त्या ठिकाणीचा एक बॅकग्राऊंड वेगळा होता. जसं जसं आपलं महानगरपालिकामध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा बॉडी येत गेले, अधूनमधून माझ्यासोबत सुद्धा बरेच आपले जे नगरसेवक इकडचे असतील, त्र्यंबकचे असतील किंवा आपले सन्मान्य आमदार खासदार असतील, तर वेळोवेळी आपल्याशी चर्चा आपण करत राहतो. त्यांचे सजेशन आणि चर्चेप्रमाणे सुद्धा आपण कामांमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. नवीन काम पण घेण्यात आले जसं जसं आपला येतो. मात्र एकच त्याच्यामध्ये निकष आहे की आपलं कुंभ प्लॅन मधून त्यांची फंडिंग करताना तो कुंभशी निगडीत असावे आणि जे आपले मोबिलिटी रूट, समजा रोडचा मुद्दा आहे, जे मोबिलिटी रूट पोलीस प्रमाणे ठरवलेले आहे त्या मोबिलिटी रूटचा म्हणजे पार्ट असावा, तो आपण एक साधारण याच्यामध्ये मापदंड ठेवलेला आहे. पण आता पण म्हणजे जे आपला प्लॅन आहे, आपल्या मागचे 6-7-8 महिन्यापासून जेव्हापासून आपले सन्मान्य लोकप्रतिनिधी आपले अर्बन लोकल बॉडीज मध्ये पण आले, त्यांचे सुद्धा आपण सुझावांचा ऑलरेडी अंतर्भाव केलेला. असं नाही की त्यांच्या सुझावाचा अंतर्भाव झालेला नाही, ऑलरेडी अंतर्भाव केलाय. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर काही त्यांची भावना असेल तर त्याचा सखोल विचार प्राधिकरणाच्या तर्फे केला जाईल. शेवटी आमचा पण हेतू हेच आहे, त्यांचा पण हेतू हेच आहे की कुंभ चांगला असावं, सक्सेसफुल राहावं आणि त्याच्यासाठी काही कोणाला काही अडचणी येणाऱ्या भाविकांना, शहरवासियांना काही अडचणी राहू नये. आणि मला वाटतं आम्ही दोन्ही, ते पण आम्ही पण एकच ध्येयाने काम करतो. शहानिशामध्ये आपण कलेक्टर साहेबांना NOC साठी पत्र पण दिलं. आय थिंक कलेक्टर साहेब जास्त डिटेलमध्ये सांगू शकतात या विषयाच्या संदर्भातलं. आणि सगळं आपण लिगल शहानिशा करूनच संपूर्ण प्रोग्राम घेतोय, त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये दुमतचा वाव नाही आहे. दुसरा एक मुद्दा असा होता की आपल्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एक ओव्हरऑल नियोजनच्या दृष्टीने, पार्किंग, इतर सुविधाच्या दृष्टीने दिस लुक लाईक द बेस्ट स्पेस अवेलेबल जे आपण करू शकतो. आय थिंक आपण त्याच्यामुळे हे स्थान निवडलं. या जागेचं प्रकरण नाही, त्याचा काही फरक नाही पडणार आहे. डिटेल अजून मी कलेक्टर साहेबांशी आता बोललो. कलेक्टर साहेबांना आपण विचारला की ते डिटेल आपल्याला या संदर्भातलं सांगू शकतील. आम्ही कलेक्टर ऑफिसचे टचमध्ये आहोत त्या संपूर्ण संदर्भातलं. न्यायालयामध्ये मला काही संभाष्य करण्यामध्ये त्याच्यामध्ये अर्थ नाही. कलेक्टर साहेब जास्त चांगल्या रीतीने तुम्हाला सांगू शकतात. पण तो न्यायालयाचं जे प्रकरण तो वेगळ्या मुद्द्यासाठी, म्हणजे ओनरशिप किंवा या मुद्द्यासाठी, त्याच्यामध्ये मी जाणार नाही. आमचा मुद्दा फक्त कार्यक्रम घेण्यापुरताचा आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की काही न्यायालयाचे याच्यामध्ये काही हे होतील. पण वी हॅव ऑल्सो आज कलेक्टर ऑफिस टू ऑल्सो संपूर्ण शहानिशा ते करतायत, म्हणजे खात्रीपूर्वकच आपण करतो. एखादा काही प्रायव्हेट कार्यक्रम असेल वेगळा मुद्दा आहे. शासनाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने कुठे पण आपण रेक्विजिशन करून सुद्धा घेऊ शकतो. तर शासनाच्या कार्यक्रमामध्ये ते मुद्दे येत नाही, ते काही प्रायव्हेट कार्यक्रममध्ये काही वेळा येऊ शकतात. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय असल्यामुळे संपूर्ण आपल्या ते राज्याचाच आपला एक प्रकारे प्राधिकरणाच्या मार्फतचा कार्यक्रम. तर आय थिंक कलेक्टर साहेबांशी माझं बोलणं झालं, ते ही विल बी एबल टू ब्रीफ यू बेटर ऑन दिस पर्टिक्युलर इश्यू. पण ते आपण शहानिशा करूनच खात्रीपूर्वक काही मुद्दा नाही आहे. आणि त्याचा जे आपलं केस आहे पुन्हा त्याच्याशी पण काही रिलेशन नाही. पण अगेन आय एम सेइंग, आय थिंक कलेक्टर साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे, ते तुम्हाला जास्त चांगल्या रीतीने ब्रीफ करू शकतो. तुम्हाला सर्वांना क्लिअर करतो, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची संकल्पनाने आपण हे कार्यक्रम घेतला आणि त्याच्यानंतर पालकमंत्री महोदय आपले गिरीश महाजन सर त्यांच्या मार्गदर्शनमध्ये आपण संपूर्ण याची तयारी करतोय प्राधिकरणाच्या तर्फे.
प्राधिकरणाच्या तर्फे घेण्यात आलेल्या प्रोग्रामचा जे एक मूळ जे मंत्र किंवा मूळ हेतू जे सीएम सरांनी दिला होता त्याची माझी संकल्पना अशी होती की आपलं महाराष्ट्रामधलं सर्व जे आपले संत आहेत त्याची खूप जुनी परंपरा जवळपास 700-800 वर्ष. रक्षाबंधनमुळे तर मला वाटतं जास्त बेटर आहे, म्हणजे लॉंग विकेंड आहे लोकांचा आणि रक्षाबंधन नेहमी आपला घरामध्ये आपण साजरा करतो. तर आम्ही असं नाशिककरांना सुद्धा रिक्वेस्ट राहील की सकाळी सर्वांनी रक्षाबंधन साजरा करावं. संध्याकाळीचा आमचा प्रोग्राम आहे, तर नेहमी रक्षाबंधनचा कार्यक्रम नेहमी सकाळीच असतो. खूप दिवसभर चालत राहतात पण नेहमी जनरली सकाळी साजरा करतात आणि एक लॉंग विकेंड पण आहे, लोकांच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. त्या निधीमधून ओव्हरऑल जो आपला प्लॅन आहे कुंभमेळ्याचा, ते कुंभमेळ्याचं प्लॅन करताना आपण एक खूप इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आपलं कल्चरल इव्हेंट्सचा ठेवलेला आहे. बिकॉज कुंभचा आपण जर एक मूळ हेतू मूळ ध्येय जर बघितला, म्हणजे खूप जुने काळापासून जेव्हा आपला सोशल मीडिया किंवा इतर मीडिया नव्हती, इट यूज टू बी अ बिगेस्ट प्लॅटफॉर्म फॉर एक्सचेंज ऑफ आयडियाज, म्हणजे ज्ञानाला अर्जित करणे आणि सोबत कुंभमधून आपल्या गावामधून घेऊन जाणे. म्हणून आपण आत्तापासून कुंभपर्यंत वेगवेगळे कल्चरल इव्हेंट्सचं पण नियोजन याच्यामध्ये केलं. तर डेफिनेटली तो कुंभ प्लॅनचाच पार्ट आहे, कुंभ प्लॅनचाच पार्ट आहे. शासनाचे सर्व विभाग, कलेक्टर ऑफिस, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सीपी ऑफिस, एसपी ऑफिस, PWD आणि इतर पण खूप भरपूर आपले जे जवळपास 10 ते 15 विभागाचं आपण याच्यामध्ये कोऑर्डिनेशनमध्ये संपूर्ण प्लॅनिंग करतोय. सन्मान्य पालकमंत्री गिरीश महाजन साहेबांच्या मार्फत सुद्धा संपूर्ण प्लॅनिंगच्या संदर्भातला त्यांच्या मार्फत सुद्धा मार्गदर्शन आपण याच्यामध्ये घेतोय. त्यांची एक व्हिजिट पण असणार आहे स्पॉटला, तयारीला संपूर्ण बघण्यासाठी आणि काही पुढच्या मार्गदर्शनासाठी, आणि सर्व विभागाच्या सोबत एकत्रित करून माझा टीम म्हणून आपण या संपूर्ण कार्यक्रम घेतो. धन्यवाद. काही त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाही आहे. मात्र अधिग्रहणाच्या संदर्भातला काही जे आपलं इश्यूज रेज झाले ते तहसीलदार आहेत त्यांच्यासोबत पण बैठक झाली. कलेक्टर साहेबांचे स्तरावर सुद्धा बैठक असते. आमच्याकडे सुद्धा आम्ही बैठक घेऊ. त्यांचे जे काही त्याच्यामध्ये काही शंका आहे त्यांचं पण आपण निरासन करू आणि मला वाटतं की सक्सेसफुल त्यांचा पण सर्वांचा हेतू चांगलाच आहे की त्यांची जागामध्ये सुद्धा साधुग्राम कुंभग्राम ज्या प्रमाणात आपण असं एक्सपेक्ट करतोय की जवळपास 12 कोटी लोक आपल्याकडे येऊ शकतात, त्या मानाने आपल्याला साधुग्रामला वाढवणं सुद्धा गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. मागच्या वर्षी जसं 380 एकरामध्ये साधुग्राम केला, यावेळी नुसतं 380 एकरामध्ये करून चालणार नाही आणि तो पण जागा टप्प्याटप्प्याला घेता येणार नाही, म्हणजे इथे घेतली नंतर तसा नाही, तो सलग आपल्याला घेणं सुद्धा गरजेचं आहे. गोदामाईच्या तीरावर सुद्धा घेणं गरजेचं आहे. म्हणून त्या सर्वांचा सर्वसमावेशक विचार करून तो आपण जागा निवडलेली आणि काही कॉन्फिडंट लोकांच्या सोबत बसून आपण त्याच्यामध्ये तोडगा काढण्यामध्ये सक्सेसफुल राहू. त्यांचे पण मुद्दे आपण समजून घेऊ, त्यांचे पण जे खरं त्यांच्यामधले जे इश्यूज आहेत त्यांना पण समजून घेऊ आणि त्यामध्ये आपण सोल्युशन काढू. त्याच्यामध्ये 2 इश्यू आहेत त्यांचे. सीएम साहेबांच्या हस्ते आपण उद्घाटनाचा कार्यक्रम 4:30 वाजता असणार आहे 28 तारखेला. त्याच्यामध्ये दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि महोदयाला सुद्धा आपण याच्यातले इन्व्हाइट केलेलं आहे. माझा बोलणं पण दोघांशी झालेला आहे. त्यांचा प्रोग्राम आल्याप्रमाणे आपण पुढचा त्यांचा हे प्रोग्राम ठरेल. याच्या व्यतिरिक्त आपले जिल्ह्याचे सन्माननीय मंत्री महोदय आणि आपलं कुंभ मंत्री समितीचे सुद्धा मंत्री महोदयांना आपण याच्यामध्ये इन्व्हाइट केलं. याच्या व्यतिरिक्त सन्माननीय आपले सर्व आमदार खासदार, महानगरपालिकेचे आपले मेयर मॅडम पासून सगळी त्यांची बॉडी आणि कॉर्पोरेटर्स, त्र्यंबक म्युनिसिपल काउन्सिलचे नगराध्यक्ष मॅडम त्यांची संपूर्ण बॉडी आणि ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंटली सर्व आपले जे साधू संत आहेत, वेगवेगळी संस्थांचे, मंदिर जे ट्रस्ट आहे, नंतर आपले अखाड्यांचे जे सगळे आपले प्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा आपण याच्यामध्ये आमंत्रित केले आहे. सर्व विभाग, कलेक्टर ऑफिस, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सीपी ऑफिस, एसपी ऑफिस, PWD आणि इतर पण खूप भरपूर आपले जे जवळपास 10 ते 15 विभागाचं आपण याच्यामध्ये कोऑर्डिनेशनमध्ये संपूर्ण प्लॅनिंग करतोय. सन्मान्य पालकमंत्री गिरीश महाजन साहेबांच्या मार्फत सुद्धा संपूर्ण प्लॅनिंगच्या संदर्भातला त्यांच्या मार्फत सुद्धा मार्गदर्शन आपण याच्यामध्ये घेतोय. त्यांची एक व्हिजिट पण असणार आहे स्पॉटला, तयारीला संपूर्ण बघण्यासाठी आणि काही पुढच्या मार्गदर्शनासाठी, आणि सर्व विभागाच्या सोबत एकत्रित करून माझा टीम म्हणून आपण या संपूर्ण कार्यक्रम घेतो. धन्यवाद. त्या निधीमधून ओव्हरऑल जो आपला प्लॅन आहे कुंभमेळ्याचा, ते कुंभमेळ्याचं प्लॅन करताना आपण एक खूप इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आपलं कल्चरल इव्हेंट्सचा ठेवलेला आहे.
बिकॉज कुंभचा आपण जर एक मूळ हेतू मूळ ध्येय जर बघितला म्हणजे खूप जुने काळापासून जेव्हा आपला सोशल मीडिया किंवा इतर मीडिया नव्हती, इट यूज टू बी अ बिगेस्ट प्लॅटफॉर्म फॉर एक्सचेंज ऑफ आयडियाज, म्हणजे ज्ञानाला अर्जित करणे आणि सोबत कुंभमधून आपल्या गावामधून घेऊन जाणे. म्हणून आपण आत्तापासून कुंभपर्यंत वेगवेगळे कल्चरल इव्हेंट्सचं पण नियोजन याच्यामध्ये केलं. तर डेफिनेटली तो कुंभ प्लॅनचाच पार्ट आहे, कुंभ प्लॅनचाच पार्ट आहे.